दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। नाशिक लोकसभेसाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहे, परंतु उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही। त्यातच नाशिकच्या जागेबाबत पुन्हा चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। 2 दिवसात नाशिकच्या जागेबाबत अंतिम निर्णय होईल असं देखील सुनील तटकरे म्हणालेत। आज आमच्या अंतर्गत काही चर्चा त्या ठिकाणी जरूर झालेली आहे। यापूर्वी सुद्धा आदरणीय अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती। मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा आज उपलब्ध नाहीत। 1-2 दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल। इतरही जागांच्यावरती काय उमेदवार घोषित करायचे आहेत, महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, त्या पक्षाचे नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील। दरम्यान नाशिकमधून उमेदवारी लढवण्यासाठी अनेक नेते मंडळी इच्छुक असून अनेक जण मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, परंतु लोकसभेचा तिढा अजूनही कायम आहे। त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 2 दिवसात नाशिकच्या जागेबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती दिल्याने आता तिकीट नक्की कोणाला मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।